नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. टॉप 9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला या बातमीपत्रातून घ्यायचा आहे. मात्र सुरुवात करूया दिवसभरातल्या 9 मोठ्या बातम्यांनी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे असा संताप मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केला आहे. 5ही राज्यांमध्ये हजारोंच्या निवडणूक रॅली होत असताना तुम्ही परग्रहावर होतात का असा खरमरीत सवालही कोर्टानं निवडणूक आयोगाला विचारलाय. येत्या 2 मे रोजी मतमोजणी होणार असून या मतमोजणीसाठी कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी योग्य धोरण आखलं नाही तर आम्ही तात्काळ प्रभावानं मतमोजणी थांबवू असा इशाराही न्यायालयानं आयोगाला दिलाय. कोविडचं संकट वाढत चालल्यानं मोफत लसीकरण करण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करावा असा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह केल्याची माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. स्त्रियांची लढाई जी चालली ती मात्र योग्य नाही. शेवटी आग्रह धरणं हे आमचं काम आहे, आमची मांडणी करणं हे आमचं काम आहे. शेवटी निर्णय मात्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच जाहीर केला पाहिजे आणि तो त्यांनी जाहीर करावा असा आमचा आग्रह आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकारवर होणाऱ्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केंद्राची राज्याला दुप्पट मदत मिळते, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावं. बोल घेवडे आणि कांगावेखोर असा उल्लेख करत फडणवीसांनी नाव न घेता शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. जे कांगावेखोर आहेत त्यांना माझी विनंती आहे की लोक दुःखात आहे, अशा प्रसंगी केंद्र सरकार मदत करते आहे, राज्य सरकार जी काही आपल्या परीने प्रयत्न करते आहे, केंद्राची पूर्ण मदत राज्याला आहे, त्यामुळे त्यांनी रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा. महाविकास आघाडीतील मंत्री कांगावाखोर नसून देवेंद्र फडणवीसच स्वतः कांगावाखोर असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. कोण करताय हे आता लोक समजायला लागलेली आहेत आणि म्हणून खरं तर फडणवीसाचंच जे स्टेटमेंट आहे तेच जबाबदारपणाचं आहे अशी आमची भूमिका. ही वेळ एकमेकांवर बोट उचलायची नाही, विरोधकांना पण समजायला हवं. राजकारण न करता कोरोना काळात खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे असं आवाहन संजय राऊतांनी भाजप नेत्यांना केलंय. नहीं है कि एक दूसरे के ऊपर इल्जाम डालें और अपने हाथ खड़े कर दें. ये ब्लेम गेम कुछ समय के लिए राजनीतिक ब्लेम गेम बंद होना चाहिए, चाहे किसी की भी गलती हो या किसी में भी कमी हो. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानंच या इंजेक्शनचा पुरवठा करावा असे निर्देश राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिलेत. आजच्या आज आमच्यावर बदनामीचा दावा करा असं खुलं आव्हान देत हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केलाय. सीबीआय छापे पडल्यानंतर भाजपचं कटकारस्थान असल्याच्या मुश्रीफांच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यावर आता मुश्रीफांनी हे आव्हान दिलंय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य करणारा विशेषतः माझं नाव घेऊन त्यांनी आम्ही बदनामीचा दावा भारतीय जनता पक्ष दाखल करणार आणि बदनामीच्या दाव्याला त्यांनी सामोरं जावं अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि आता बघूया दिवसभरातल्या 9 पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक स्टोरीज. सांगलीच्या कडेगाव इथल्या ऐश्वर्या अनिकेत वेल्हाळ ही विवाहिता आपल्या कोरोनाबाधित मैत्रिणीच्या नवजात बाळाचा 11व्या दिवसापासून सांभाळ करते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांनी नवजात बाळाला जणू आईचं प्रेम दिलंय. तर कोरोना काळात ऐश्वर्याच्या माणुसकी धर्माला तमाम कडेगावकरांनी सलाम ठोकलाय. जळगाव इथल्या शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बाळानं 27 दिवस कोरोनाशी लढा देत कोरोनावर यशस्वी मात केली. अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी बाळाच्या आईला आणि बाळाला आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यावेळी कुटुंबियांनी घरी रांगोळी काढून जिलेबी वाटत आनंदोत्सव साजरा केला. नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अजित पारसेंनी वडिलांचं श्राद्ध न घालता कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन यंत्र समर्पित केलंय. मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत त्यांनी हे यंत्र समर्पित केलंय. जळगावात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या पत्नीचे पतीनं औक्षण करून स्वागत केलंय. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पत्नीला कोरोना झाल्यानंतर इकरातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. तिथे पत्नी कोरोनावर मात करून आली.
नाशिकच्या पंचवटी परिसरातील नगरसेविका प्रियंका माने आणि त्यांचे पती धनंजय माने यांनी आपल्या संपर्क कार्यालयालाच रुग्णालयाचं रूप दिलंय. हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणण्याचं काम माने दाम्पत्य करतायत. पंढरपूर इथल्या युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी स्वतःच्या मालकीच्या 2 मजली मल्टीप्लेक्स थिएटरचं रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये केलंय. त्यात त्यांनी स्वखर्चानं अत्याधुनिक अशा कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. मुंबईच्या वरळीतील वॉर रूम कोरोना रुग्णांसाठी जीवनदान ठरते. ज्या कोरोना रुग्णांना प्लाझ्मा हवा आहे त्यांना या वॉर रूममधनं प्लाझ्मा देण्यात येतोय. ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत त्यांना प्लाझ्मा देण्यास तयार केलं जातं आणि त्यांची बॉडी स्क्रीनिंग करून प्लाझ्मा काढलं जातं. हे सगळं काम हे वॉर रूम पाहते. रत्नागिरीत स्थानिक आमदार योगेश कदम यांच्या पुढाकारानं खेड इथे 100 बेड्सचं कोविड रुग्णालय सुरू केलंय. खेड, दापोली, मंडणगड इथल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी सतत वाढतीये. त्यामुळे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नामुळे हे कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. तसंच या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध आहेत. अहमदनगरच्या 100 पार केलेल्या आजी लक्ष्मीबाई टाक यांनी कोरोनावर मात केली आहे. 15 दिवसांच्या उपचारानंतर लक्ष्मीबाई कोरोनाला हरवून ठणठणीत झाल्या आहेत. आणि आता बघूयात कोरोना उद्रेकासंबंधीच्या 9 महत्त्वाच्या अपडेट्स. राज्यातील MBBSच्या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून परीक्षा सुरू होणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचं देशमुखांनी सांगितलंय. हा परीक्षा पुढे ढकलणं हे शक्य होतं म्हणून ते आपण पुढे ढकललेलं आहे. कधी काही होणार आहे? जूनच्या पहिल्या आठवड्यात. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 6 महिने पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत निवडणुका. वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. 25 एप्रिल ते 23 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तर राज्यातील तब्बल 277 बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कर्नाटक सरकारनंही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. उद्यापासून 14 दिवसांचा लॉकडाऊन कर्नाटक राज्यात असणार आहे. बार्शीत ऑक्सिजन अभावी तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमधील या प्रकाराबाबत माहिती घेणार असल्याचं तहसीलदारांनी म्हटलंय. बीडच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन अभावी झालेल्या 2 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिलेत. मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या बोटांचे ठसे वापरून वॉर्ड बॉयनं त्याच्या खात्यातील रक्कम आपल्या अकाउंटमध्ये वर्ग केली आहे. आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जालना शासकीय कोविड रुग्णालयात हा प्रकार घडलाय. महिलांना मासिक पाळीतही लस घेता येईल अशी माहिती नीती आयोगाचे प्रमुख डॉक्टर V.K. पॉल यांनी दिली आहे. मासिक पाळीत महिलांनी लस घेऊ नये असा संदेश काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र हा संदेश चुकीचा असून मासिक पाळीत लस घेतल्यावर काहीही वाईट परिणाम होणार नसल्याचं डॉक्टर V.K. पॉल यांनी सांगितलंय. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. तसंच पूर्ण देशात लसीची किंमत समान असावी अशी मागणीही त्यांनी केंद्राकडे केली आहे. IPLच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख गोलंदाज R. अश्विननं IPL 2021च्या उरलेल्या सामन्यातनं माघार घेतली आहे. सध्या माझं कुटुंब कोरोनाचा सामना करतंय. अशावेळी मी त्यांच्यासोबत असणं महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मी उरलेल्या सामन्यातनं माघार घेतोय अशी घोषणा R. अश्विननं ट्विट करून केली आहे. तसंच अँड्र्यू टाय नंतर ॲडम झंपा आणि केन रिचर्डसननीही IPL मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. आणि आता बघूयात मेट्रो सिटी मधल्या 9 महत्त्वाच्या बातम्या. नागपुरात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलंय. नागपुरात आज कोरोनामुळे 89 रुग्ण मृत्युमुखी पडलेत तर 5,852 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 5,921 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. नागपुरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतोय. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतलाय. ज्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे त्यांना संपर्क साधण्याचं आवाहन गडकरींनी केलंय. औरंगाबादमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन होणाऱ्या 11 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणारे 4 वाईन शॉप्स, 2 देशी दारूची दुकानं आणि 5 परमिटवर कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात लसीकरणाला आता चांगला जोर पकडला असून लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. काही नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी तर काही पहिला डोस घेण्यासाठी गर्दी करतायत.
औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. 2 दिवस लसीकरण बंद असल्यामुळे लस उपलब्ध होताच नागरिकांनी लसीकरण केंद्राबाहेर एकच गर्दी केली. नाशिकच्या ओझर इथल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी कोरोना संसर्गामुळे काही दिवस बंद राहणार आहे. कंपनीतील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय वायुसेनेच्या विमानांची देखभाल कंपनीत केली जाते. औरंगाबादमध्ये संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल झालाय. MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संचारबंदी लागू असतानाही संजय शिरसाट यांनी पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं होतं. यावेळी उद्घाटनासाठी 50 लोक जमले होते. लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर आता पोलीस ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून करडी नजर ठेवत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या या नव्या प्रयोगामुळे नागरिक देखील घराबाहेर पडायला दजावत असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये औद्योगिक वापराचे 1200 सिलेंडर जमा झालेत. औद्योगिक सिलेंडरमध्ये बदल करून रुग्णालयांमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत होईल. आणि आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या. पुण्यात आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसंच गेल्या 2.5 महिन्यात 2 लाख रुग्ण वाढले असून पॉझिटिव्ह रेट सध्या 19 ते 20% असल्याचंही महापौर म्हणाले. पुण्यातील IT कर्मचाऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जाणारा वाकड पिंपळे सौदागर भागात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढतीये. त्यामुळे महापालिकेनं या भागातील 90हून अधिक सोसायट्या सील केल्या आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कंटेनमेंट झोनही वाढतायत. पुण्यात रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोंडव्यातील प्राईम रुग्णालयात 21 तारखेला हा प्रकार घडलाय. प्राईम हॉस्पिटलच्या दारातच रुग्णवाहिकेत रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी मध्यरात्री रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलेल्या डॉक्टर सिद्धांत तोतला यांनी रुग्णाला तपास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. यावरनं संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर सिद्धांत तोतला यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी पाईपनं मारहाण केली. पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोना मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे शहरातील 2500 बळींपैकी एकट्या ससून रुग्णालयात झालेले आहेत. त्यातील 600 जणांचा मृत्यू